नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. 1971 साली भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि या युद्धात अशी निर्णायक भूमिका बजावणारे त्यावेळेचे जे आर्मी चीफ होते त्यांचं नाव होतं सॅम मॅनेकशॉ. आणि सॅम मॅनेकशॉ यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आणि आपण युद्ध जिंकलो. त्यानंतर त्यांना भारताचं पहिलं फील्ड मार्शल म्हणून जाहीर करण्यात आलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी सॅम मॅनेकशॉ यांचं रिटायरमेंट जवळ आलं तेव्हा ते रिटायर होणार होते. आणि त्यांचा जो ड्रायव्हर होता त्याचं नाव श्याम सिंग एकदा सॅम मॅनेकशॉ यांच्या कॅबिनमध्ये गेला आणि म्हणाला की साहेब मलाही रिटायर व्हायचं आहे. तो त्या सॅम मॅनेकशॉ म्हणाले की तुझ्याकडे जागा नाही, जमीन नाही, तुझं शिक्षण नाही, तू रिटायर का होतोय? नाही, तो म्हटला मला रिटायर व्हायचं आहे. मग सॅम मॅनेकशॉ यांनी त्याला 10-15 मिनिटं बाहेर बसायला सांगितलं. त्याचं रिटायरमेंट ऍक्सेप्ट केलं आणि एक पत्र लिहिलं आणि ते पत्र एका लिफाफ्यात टाकून त्याच्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं की तुझं रिटायरमेंट ऍक्सेप्ट करतो, परंतु ह्या जो लिफाफा आहे हा बंद आहे. तू आता हा लिफाफा आता उघडू नको, तू घरी जा, गावाला जा आणि तेव्हा हा लिफाफा उघड. आणि त्यानंतर तो जो ड्रायव्हर होता श्याम सिंग, त्याला काय अशिक्षित होता, लिहिता वाचता येत नव्हतं, तेव्हा जे अधिकाऱ्यांचे चांगले लोक होते ते त्यांना ड्रायव्हर म्हणून ठेवून घ्यायचे. ओके, त्याच्यासाठी काही शिक्षण वगैरे याची काही आवश्यकता नव्हती. मग तो जेव्हा श्याम सिंग गावाला गेला आणि त्याच्या बायकोनं ते लिफाफा बघितला, मग त्याला तर वाचता येत लिहिता येत नव्हतं. मग तो शाळेच्या एका शिक्षकांकडे गेला आणि त्या शिक्षकांनी जो लिफाफा वाचला आणि त्यांनी सांगितलं की ती सॅम मॅनेकशॉ यांनी 25 एकर जमीन ही तुला दान केली, 25 एकर जमीन ही तुझ्या नावावर केली आहे. तर तेव्हा त्याला कळालं की जेव्हा सॅम मॅनेकशॉ यांनी युद्ध जिंकलं, म्हणजे भारताने युद्ध जिंकलं, तेव्हा हरियाणा सरकारने 25 एकर जमीन ही सॅम मॅनेकशॉ यांना जहागिरी दिली. सॅम मॅनेकशॉ यांना 25 एकर जमीन जहागिरी दिली होती. तर त्यांनी सॅम मॅनेकशॉ यांनी त्या आपल्या ड्रायव्हरची चिंता केली की याचं शिक्षण नाही, हा पुढे जाऊन काय करेल, आपलं रिटायरमेंट झाल्यानंतर हा पुढे जाऊन काय करेल, म्हणून त्याच्या भवितव्यासाठी त्यांना मिळालेली 25 एकर जमीन जी होती ती त्या ड्रायव्हर श्याम सिंग यांच्या नावावर केली. तर अशी ही मोठी लोक ही नेहमी मोठीच असतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी पण शिकायच्या असतात. अशा या अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.